अरे बाईला कसे आहेत 7 घाट तसंच काहीतरी असेल इकडे. म्हणजे हा छोटा पूल, हा एक पूल, हा इकडे एक पूल, हे इथे एक मंदिर, इथे एक मंदिर. सगळीकडे असे महादेवाची मंदिर आहेत. वाईला पण घाट आहेत, पण आतापर्यंत बघितलं सगळ्यात मोठा घाट हाच आहे. मोठा म्हणजे असा लांबीला? हा म्हणजे असं रुंदीला पण मोठा आहे. पाणी किती आहे पाणीचं आहे. आणि जागजागी सगळी जुनी म्हणजे एकदम जुनी मंदिर आहेत काळ्या दगडातली. ते मंदिर आहे, तिथे एक मंदिर आहे, तिथे एक मंदिर आहे. हा हळूहळू सगळे बघूयात चला. ए बघ एक साथ आले लाईनीत. चला 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 सगळ्यांनी लाईनमध्ये चला. व्यवस्थित धक्काबुक्की बिलकुल नाही करायची. एका लाईनीमध्ये उभं राहा आणि गपचूप पाणी प्या. मारामारी नाही पाहिजे बिलकुल. चला चला. अरे अरे तू कुठे चाललंय? ए इकडे 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 वर मागचा. अरे अरे तू 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 इकडे इकडे. अरे लाईन सोडून चाललायस इकडे कुठे? इकडे इकडे सर समोर पुढे ये. आलास का? थांबतोस कशाला? ये म्हटलं ना. चल ये ये. व्हेरी गुड. ये छान. शी 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 त्यातलं नाही. घाण पाणी नाही पाहिजे. अरे कुठे 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 घाण पाणी प्यायला नाही जायचं. इकडे इकडे. हे कसे शहाण्या बाळासारखे सगळे आले. म्हणजे ह्याचं पोट भरलेलं आहे पाणी पिऊन. चला 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 घरी चला. चला 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 चला. त्याला नव्हतं प्यायचं पाणी. ओरडायचं नाही कोणी कोणावर. चला पटकन. व्हेरी गुड. आता आम्ही आलो आहोत काळाराम मंदिरच्या इथे. आणि माझा नवरा माझ्यावर चिडलाय. आतमध्ये शूट करायला अलाउड नाहीये, तर आपण बाहेरच पाहूया व्हिडिओ. मंदिरात प्रभू श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण यांच्या काळ्या दगडातील मूर्ती आहेत. प्रभू रामचंद्रांनी वनवासात असताना इथे काही काळ वास्तव्य केले होते अशी मान्यता आहे. तसेच ऋषीमुनींच्या प्रार्थनेनुसार श्रीरामांनी श्रीकृष्ण रूप धारण करून राक्षसांपासून मुक्ती दिली, म्हणून याला काळाराम मंदिर असे म्हटले जाते. नाशिक पंचवटीतील काळाराम मंदिर हे 1782 मध्ये सरदार रंगराव ओढेकर यांनी बांधलेले अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक श्रीराम मंदिर आहे. गोदावरी नदीकाठी असलेल्या या मंदिरात काळपट दगडातील भव्य मूर्ती असून हे रामायणातील वनवासाच्या स्मृती सांगणारे स्थान आहे. काळ्या पाषाण दगडात मंदिर बांधकाम आहे. मंदिरात चारही दिशेने 4 दरवाजे आहेत. सीतेची गुफा आणि लक्ष्मण रेषा यांसारख्या पौराणिक ठिकाणांच्या जवळ आहे. दरवर्षी रामनवमीला इथे मोठा उत्सव असतो. दसऱ्याच्या दिवशी येथील रथोत्सव अत्यंत प्रसिद्ध आहे. नाशिकमध्ये तुम्ही आलात तर ह्या मंदिरात यायला अजिबात विसरू नका. इथं गाड्या घेऊन येऊ नका. छोटी गल्लीमुळे इथं गाडी घेऊन याल तर अशीच अवस्था नाही. ट्रॅफिक अँड ऑल खूप सारे छान. आता आम्ही चाललो आहोत सीतामा गुफामध्ये. हे बघ सीता गुफा. हे बघ डाव्या हाताला बघ सीता गुफा. मोबाईल अलाउड नाही आतमध्ये. इथून बाहेर येतात. असं काय पण ते लोकांना दाखव बोट. आणि तर पैसे लावले तसं लोकांनी खाली पण. गुफामध्ये अडकले. गुफेच्या आतमध्ये किती छोटी आहे. म्हणजे बापरे भीती वाटते मला. 1.5 फूट 1 फूट 1.5 फूट पण नाही असेल. 1.5 फूट असेल. बापरे. छोटी
छान असं संत वाहणारं गोदावरीचं पाणी. आणि इथे मी आणि माझा नवरा, हे आहे प्राचीन गोराराम मंदिर आणि हे आहे कपालेश्वर मंदिर महादेवाचं मंदिर. आणि हे आहे ते रामकुंड. तिथं जायचं अजून, जाऊ आपण थोड्या वेळाने. छान इथे आम्ही बसलो. व्हिडिओ चालू केला की थांब माझं नाही आहे, तुझंच ते. मी असं थांब माझं कसा म्हणजे काय चिडू नको. व्हिडिओ चालू आहे, मी पोस्ट करणार आहे. बघ परत करणार होता. के साथ भाग लेंगे कि अखंड भारत के निर्माण के लिए रोज हम सनातन धर्म का कुछ न कुछ पालन जरूर करेंगे, भले वो गौ सेवा हो, गंगा सेवा हो. हे आपलं पुण्यातलं लक्ष्मी रोड. छोटं पुण्यातलं नाही आहे, पण नाशिकमध्ये पुण्यासारखं सेम आहे. आम्ही आता शोधत आहोत एखादं छानसं रेस्टॉरंट. छान. आता माझा नवरा चिडलेला आहे आणि म्हणतो व्हिडिओ बंद कर.